मुरंबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रमाई ही आरोहीला विचारत असते, आरोही तुझ्या हातामध्ये काय आहे? तेव्हा आरोही खोटे बोलते, माझ्या हातामध्ये काहीच नाही. तेव्हा रमाई ही रागवते आणि बोलते, आरोही खोटे बोलायचे नाही, मला खरे सांग. आणि त्याच वेळेस इरावती मध्ये पडते आणि ती बोलते, आमच्या घरी येऊन आमच्या आरोहीला असे बोलायचे नाही. तेव्हा रमाई ही तिच्यावर देखील रागवते आणि बोलते, तुम्ही आमच्या दोघीच्या मध्ये पडू नका, आम्ही दोघी बघून घेतो काय करायचं. आणि ती पुन्हा आरोहीला प्रश्न विचारते, आरोही तुझ्या हातामध्ये काय आहे ते दाखव. तेव्हा आरोही रमावर ओरडते आणि बोलते, तुम्ही इथून निघून जा, आमच्या घरामध्ये थांबू नका. तेव्हा रमाला देखील राग येतो आणि रमाई ही आरोही म्हणून तिच्यावर हात उचलते. त्याच वेळेस त्या ठिकाणी अक्षय येतो आणि तो रमाचा हात पकडतो आणि बोलतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरी येऊन माझ्या मुलीवर हात उचलण्याची? तेव्हा रमाई ही त्याला उत्तर देते, तुम्ही विसरत आहात की ही माझी देखील मुलगी आहे. तेव्हा अक्षय देखील रागाने त्यांच्याकडे पाहू लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रमाई ही आरोहीला आपल्यासोबत घेऊन जाणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मुरंबा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.